नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शोध नवीन वाटांचा या मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. करिअर म्हणलं की आपल्या डोक्यात येतं की एकतर नोकरी करायची, बिझनेस करायचा आहे, कुठला तरी गव्हर्नमेंट जॉब हवा आहे किंवा काही लोक सामाजिक कार्य ह्याला एक करिअरची वाट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पण या सगळ्यांचं एक इंटिग्रेटेड करिअर व्हर्जन हे आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आज आपल्याबरोबर संवाद साधायला आले आहेत सिद्धार्थ देसाई सर. सर नमस्कार. सर हे किशोर पंप्स या कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि सर जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरती पाणी या विषयावरती विविध चर्चासत्रांमध्ये भाग घेतात. तर आज आपण सरांकडून जाणून घेऊयात की एक बिझनेसमन म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाणी या विषयाकडे ते कसं बघतात आणि त्याच्यामध्ये ते कसं करिअर करतात. धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात. तर सुरुवात सर आपण तुमच्या करिअरपासून करूयात. म्हणजे पाणी ही आपली मूलभूत गरज आहे, पण त्याच्यावरती बोलणारे, त्याच्यावरती चर्चा करणारे आणि ॲक्च्युली काम करणारे या लोकांची संख्या खूप कमी आहे. तर तुम्ही या विषयाकडे कसे वळालात? धन्यवाद. या चर्चासत्राला बोलवण्याबद्दल आभारी. ॲक्च्युली शाळेपासनं जेव्हा शाळेत असताना वडिलांबरोबर मी कंपनीमध्ये खूप जात होतो. म्हणजे ह्याचं क्रेडिट मी खरं वडिलांनाच देईन. कंपनीमध्ये जात होतो, नंतर साईट्सवरती जिकडे इन्स्टॉलेशन्स आमचे होते तिकडे जात होतो आणि जे परदेशात प्रदर्शनं जी भरतात, कारण त्यावेळेला भारतामध्ये टेक्नॉलॉजीज एवढ्या नव्हत्या जेवढ्या आता आहेत तेवढ्या. सो त्यावेळेला परदेशात सगळी जी प्रदर्शनं भरायची, जर्मनी, सिंगापूर, अमेरिका, तिकडे बरंच वेळा मी वडिलांबरोबर जायचो. सो शाळेतपासनं मला ते एक एक्सपोजर मला मिळालं टेक्नॉलॉजीचं. आणि त्यामध्ये जिकडे आमचे पंप्स इन्स्टॉल्ड होते तिकडे हे बऱ्यापैकी हे सांडपाणी शुद्धीकरणचे जे प्रकल्प आहेत तिकडे हे असायचे, भारतात पण आणि भारताच्या बाहेर सुद्धा. सो तिकडे जेव्हा मी शाळेपासून जातो, कॉलेजमध्ये पण असताना जात होतो, तर तेव्हा तिकडे गेल्यावर जे काय तिकडचे चॅलेंजेस आहेत, जे काय तिकडे गेल्यावर लोकांची चर्चा केल्यावर समजलं की काय प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत तिकडे सगळीकडे. सो ते त्या काळामध्ये त्या सगळ्या व्हिजिट्समधनं मला एक साधारण तसा इंटरेस्ट निर्माण झाला. आणि जसा मी कॉलेजमध्ये पुढे इंजिनिअरिंगला आलो, तर इंजिनिअरिंगमध्ये इलेक्टिव्सच्या वेळेला आम्हाला तो एक ऑप्शन होता एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा. मी केमिकल इंजिनिअरिंग केलं विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधनं, पुणे युनिव्हर्सिटीची अफिलिएटेड आहे. सो तिकडे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगला ते इलेक्टिव्ह जे होतं त्याच्यामध्ये हा एक प्रामुख्याने विषय होता, पाणी आणि सांडपाणी शुद्धीकरण. सो त्याच्यामध्ये जेव्हा मी तो विषय घेतला तेव्हा अजून मी आधी मला जे काय एक्सपोजर मिळालेलं आणि ते इलेक्टिव्ह असं मिळून त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग तो मी पुढे कंटिन्यू केला. सो ते साधारण बॅकग्राऊंड झाली. दुसरा जो प्रश्न तुम्ही म्हणलात की ह्या क्षेत्रात काम करणारे लोक हे कमी आहेत आणि जर का तुम्ही नवीन ग्रॅज्युएट होणारे लोक पाहिले तर पहिला त्यांचा प्रेफरन्स हा कम्प्युटर सायन्स असतो किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. टिपिकली पाणी हा विषय सिव्हिल इंजिनिअरिंग खाली जास्त येतो. म्हणजे जर का आपण टेक्नॉलॉजी वाईज पाहिलं तर किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातलं पाहिलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जाणारे आवडीने जाणारे मुलं तशी कमी आहेत आणि त्याची कारणं बरीच आहेत. पण पाण्याच्या बाबतीत विषय बघितला तर पाणी हा फक्त इंजिनिअरिंगशी संबंधित नसून हा सर्व क्षेत्रांशी निगडीत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा एक मोठा वाटा आहे की इकॉनॉमिक्स ऑफ वॉटर हा एक खूप म्हणजे महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर आपण जे पब्लिक पॉलिसी म्हणतो पाण्याबद्दल ते एक आहे. लॉज म्हणजे लॉ आता बऱ्याच जे नॅशनल लॉ सोसायटी, नॅशनल लॉ स्कूल आहे किंवा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी NLU जे आहेत भारतामध्ये, त्यांच्यामध्ये पाणी किंवा वॉटर गव्हर्नन्स अँड वॉटर लॉज ह्याच्यावरती एक वेगळा विषय चालू होतो. सो सगळी म्हणजे ओव्हरऑल पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये लोकांची संख्या तुम्ही म्हणता तसं की या क्षेत्रात काम करणे कमी आहे, कारण एकतर जागरूकता तशी नाही आहे की पाणी जेव्हा आपण विचार करतो तर प्रामुख्याने हा इंजिनिअरिंगचाच पहिला विषय येतो. सो तसं न करता इंजिनिअरिंग सोडून बाकीच्या
क्षेत्रांमध्ये सुद्धा पाण्याचे शिक्षण कसं घेता येईल याच्यात पण विचार केला तर त्याची संख्या नक्कीच वाढेल ओव्हरऑल. मग सर बाहेरच्या देशांमध्ये तो अवेअरनेस जास्त कसा आहे आणि आपल्याकडे कमी असं बरोबर. काही कारण? आता बाहेरच्या देशांमध्ये कसं आहे, त्यांच्याकडे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच असतो. म्हणजे जेव्हा सपोज जर का कोणी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली तर त्याच्यामध्ये फक्त टेक्नॉलॉजी शिकवत नाहीत. बरोबर. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे ते काय करतात की त्या विषयासंदर्भात मग इकॉनॉमिक्सचा काय वाटा आहे, पब्लिक पॉलिसीचा काय वाटा आहे, मॅनेजमेंटचा काय वाटा आहे, गव्हर्नन्सचा काय वाटा आहे, पब्लिक पॉलिसीचा काय वाटा, हा सगळा एक 360 डिग्री अप्रोच त्याला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच तो देतात. अर्थात हे सगळ्या ठिकाणी होत असं मी म्हणत नाही, पण बऱ्याच ठिकाणी मल्टी डिसिप्लिनरी तो अप्रोच घेतल्यामुळे लोकांचा दृष्टिकोन पण तसा डेव्हलप होतो की हा फक्त टेक्नॉलॉजीचा विषय नाही आहे, याच्यामध्ये बाकीचे पण विषय आहेत. आणि तुम्ही जसं म्हणलात की पाणी हा अतिशय मूलभूत विषय आहे. सो कुठल्याही देशांमध्ये गेलं तरी हा विषय तसा आहे आणि त्याची तीव्रता थोडी कमी जास्त असेल, पण काळानुसार ती तशी वाढतच जाणार आहे पाण्याची तीव्रता. तर तो एक मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच घेण्याची फार गरज आहे भारतामध्ये सुद्धा. आता बऱ्याच संस्था तशा करायला लागल्यात किंवा दुसरं काय करतात की क्रॉस इन्स्टिट्यूशनल एंगेजमेंट जे असतात की एका संस्थेमध्ये जर का इकॉनॉमिक्स फॅकल्टी किंवा नसेल किंवा कपॅसिटी नसेल तर ते जिकडे कपॅसिटी आहे त्यांच्याशी कोलॅबोरेट करून ते करतात. सो हा एक मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच फार महत्त्वाचा आहे आणि तो जर का आपण नीट केला तर त्याची संख्या, लोकांची संख्या जी पाण्यामध्ये म्हणजे इच्छुक होऊन शिकतील याची नक्कीच वाढेल. सर मग पाणी हे आता फ्युचर ऑफ जॉब्सच्या पर्स्पेक्टिव्हने बोलायचं झालं तर आपल्याकडे एक नवीन कन्सेप्ट येते ज्याला ग्रीन जॉब्स म्हणलं जातं. तर मग पाण्यामधले काम करणाऱ्या, पाण्यावरती जे निर्माण होतील ते जॉब्स हे ग्रीन जॉब्स किंवा क्लायमेट चेंज, क्लायमेट ॲक्शन ह्या पर्स्पेक्टिव्हकडे जातात का? कारण आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगबद्दल पण बोललो. मी असं पाण्याच्या बाबतीत हा ग्रीन जॉब म्हणून नाही म्हणणार, कारण पहिला जो तुम्ही प्रश्न मांडला तोच महत्त्वाचा की पाणी हा मूलभूत विषय. सो तो ग्रीन असो किंवा कार्बन इंटेन्सिव्ह असो, शेवटी पाणी हे म्हणजे दैनंदिन जीवनासाठी लागतंच. सो त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा मला जो वाटतो की आपण पाण्याची किंमत जी मोजतो ती फार कमी आहे. म्हणजे आपण प्राइस आणि व्हॅल्यू ह्या दोन टर्म्स इकॉनॉमिक्समध्ये ज्या आहेत त्याच्यामध्ये पाण्याचं मूल्य आपण जाणून घेत नाही फार. सो व्हॅल्यू आणि प्राइसमध्ये जो फरक आहे तोच मूल्य आणि किंमत. म्हणजे बरेच वेळा आपण आता जाणवतो, आता पुण्यामध्ये सुद्धा यावर्षी मे मध्ये किंवा एप्रिलमध्ये पाण्याची टंचाई खूप जाणवली आपल्याला. बँगलोरमध्ये पण मार्चमध्ये जाणवली. बऱ्याच शहरांमध्ये भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा कधी ना कधीतरी ती टंचाई जाणवली आहे. केपटाऊनमध्ये 2018 साली खूप मोठी प्रॉब्लेम झालेला. सो ह्याच्यामध्ये जो मेन मुद्दा आहे की म्हणजे वर्षभर आपण पाण्याचं मूल्य जाणून घेत नाहीत म्हणून त्याची त्या दोन्हीत किंमत कळते. सो महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ग्रीन जॉब्स किंवा असं म्हणण्यापेक्षा हा एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल विषय आहे जो जाणून घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपण आत्मनिर्भर भारत, विकसित भारत, आता अमृतकाल आपण 2047 पर्यंत सरकारचा जे ध्येय आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक सिक्युरिटी जेव्हा आपण म्हणतो आत्मनिर्भर भारत, सो इकॉनॉमिक सिक्युरिटी किंवा इव्हन नॅशनल सिक्युरिटी, आपण फूड सिक्युरिटी बोलतो पण आपण वॉटर सिक्युरिटी असं म्हणत नाही कधी. आपण नेहमी म्हणतो की आपल्याला सेल्फ रिलायंट, आपण काय शस्त्र निर्माण करण्यात सेल्फ रिलायंट आहोत का, चिप्स निर्माण करण्यात, फोन्स निर्माण करण्यात आपण सेल्फ सफिशियंट आहोत का, सोलर एनर्जीमध्ये आहोत का, धान्यांमध्ये आहोत का. पण ह्या सगळ्यांच्या खाली एक जो तो मूलभूत जो प्रश्न आहे की सगळ्यांसाठी शेवटी पाणी लागतंच. सो त्याच्याकरता वॉटर सिक्युरिटी ही तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी इकॉनॉमिक सिक्युरिटी आहे, जेवढी फूड सिक्युरिटी आहे आणि शेवटी नॅशनल सिक्युरिटी सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. सो वॉटर सिक्युरिटी हा जर का विषय प्रामुख्याने पुढे आणला सरकारने सुद्धा पब्लिक अवेअरनेसच्या मार्फत वगैरे, तर माझ्या मते त्याच्यावरचा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन की म्हणजे पाणी हे नळ उघडल्यावर फक्त मिळतं आपल्याला, त्याच्याऐवजी त्याच्या मागची जी पाण्याची जी भूमिका ह्या इकॉनॉमिक सिक्युरिटी किंवा फूड सिक्युरिटीमध्ये जी आहे ती जाणून घेण्यासाठी खूप काम करणे गरजेचं आहे. सो ग्रीन जॉब्समध्ये हा असा त्याला फ्लेवर किंवा त्याचा नॉट पेंटिंग इट ॲज ग्रीन जॉब्स हा एक म्हणजे कसं म्हणेन त्याला की
एक फंडामेंटल अप्रोच म्हणून आपण बघितला पाहिजे की ग्रीन जॉब्स खाली स्पेसिफिक पाणी म्हणून बघता कामा नये. कारण ते माझ्या मते तरी ते फॅड असतात की आता सोलर जॉब्स हे पूर्वी फॅड होतं, आता ते रेग्युलर झाले आता ते. सो पाण्याच्या बाबतीत सुद्धा त्याला ग्रीन जॉब्स म्हणण्यापेक्षा आपण एक त्याला इन्फ्रास्ट्रक्चरल अप्रोच जसा आपण घेतो तसा घेऊनच त्यातला त्याच्यावरती वॉटर सिक्युरिटीवर काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे वॉटर सिक्युरिटीवरती तेव्हाच बोललं जातं जेव्हा आपण रिव्हर बॉडीजचे म्हणजे दोन देशांमधले जे अग्रीमेंट्स आहेत त्याच्यावरती बोलतो तेव्हाच त्याच्यावरती बोललं जातं. आणि सर दुसरा मुद्दा जो तुम्ही म्हणालात मीटरिंगबद्दल, तर मी एका पुस्तकात वाचलं होतं की त्या पर्टिक्युलर सिटीमध्ये असं लक्षात आलं की ते खूप पाणी वापरतात, एक्स्ट्रा पाणी वापरतात. तर त्यांनी प्रत्येक घरात वॉटर मीटर इन्स्टॉल केले होते आणि घरात एंटर करतानाच त्यांना ते वॉटर मीटर तिथे त्यांनी ते इन्स्टॉल केलं होतं. त्यामुळे त्यांना दारातच दिसायचं की आपलं मीटरिंग किती झालं आहे. त्याच्यामुळे मग त्या सिटीमधलं ॲक्च्युअल सिटीमधलं पाण्याचा जो वापर होता तो ड्रास्टिकली कमी झाला. बरोबर. सो मीटरिंग करणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो आता भारतात नाही आहे. कुठल्या शहरांमध्ये 100% मीटरिंग आता नाही आहे. आता आपण मोठ्या सोसायटीमध्ये सुद्धा पाहिलं तर तो खालच्या जिकडे पाणीपट्टी आली असते तिकडे मीटर लावला असतो, पण घराच्या लेवलला अजून कुठेही मीटर नसतो. याच्यात दोन विषय आहेत. एक की तुम्ही म्हणला तसं की घरात आल्या आल्या एक जाणीव की मी किती पाणी वापरतोय, ते जर का सारखं डोळ्यासमोर राहिलं लोकांच्या तर त्याच्यानी काही कुठल्या तरी लेवलला एक तो अवेअरनेस होतो की अरे बाबा हे मी फार वापरतो, मी कमी वापरायला पाहिजे. पण त्याच्याशी निगडीत दुसरा जो विषय आहे की जास्त वापरलं तर त्याची किंमत मोजावी लागते का, तर आत्ता उत्तर आहे त्याचं नाही. आत्ता जरी जास्त पाणी वापरलं म्हणजे मला सपोज कॉर्पोरेशननी 150 लिटर प्रति डोईप्रमाणे पाणी जरी दिलं, जे काय महुआंनी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अफेअर्सनी सांगितलंय, ते जरी दिलं आणि मी जर का 300 वापरत असलो, 150च्या ऐवजी 300 वापरत असलो किंवा 400 वापरत असलो जे होते, तर त्या वरच्या 150चं मी म्हणजे जे जास्त वापरतोय मी माझ्या वाट्यापेक्षा त्याच्याकरता मी काय किंमत मोजतोय का, तर नाही. आता ते नाही. आणि त्याच्याकरता बरीच कारण आहेत, पॉलिटिकल इकॉनॉमी सहित बरीच कारण आहेत. पण तो पुढचा विषय, पहिलं मीटरिंग जेवढं आपण जास्तीत जास्त त्याचं जाळं पसरू आणि मीटरिंग जेवढं 100%च्या जवळपास जाऊ, त्याच्यानी पहिला सरकारकडे सुद्धा डेटा कलेक्शन चालू होईल. आता काय होतं की सरकारकडे डेटा कलेक्शन नाही की ह्या एका गेटेड कम्युनिटीमध्ये किती पाण्याचा वापर होतोय पर हाऊस. त्यांना ते किती सप्लाय होते ते कळतं, कारण तेच त्यांचंच फ्लो मीटर्स आणि सगळे असतात. पण त्या पर्टिक्युलर गेटेड कम्युनिटी पहिल्या टॉवरमध्ये 13 मजल्यावर किती पाणी वापरतात हे आता त्यांना कळत नाही. सो तो पहिला डेटा येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हटलं तसं की मीटरचं जाळं जेवढं आपण लवकर पसरू सगळ्याच भारतात म्हणजे सगळ्याच शहरांमध्ये, तेवढा डेटा कलेक्शन पहिलं चालू होईल. मग तो कसा वापर करायचा त्याचा हा पुढचा विषय. पण पहिला डेटाच जर का अवेलेबल नसेल तर तो अवघड होतं मध्ये वापर करणं. सो याच्यामध्ये हा डेटा वापरायचा कसा ह्याच्याकरता डेटा सायंटिस्ट लागतात. सो म्हणजे लोकांचं जे मी मगाशी जे म्हणत होतो की हा फक्त वॉटर टेक्नॉलॉजीचा विषय नसून कम्प्युटर सायन्सचे लोक किंवा डेटा सायंटिस्ट जे लोक असतात त्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये खूप वाटा होऊ शकतो की हा डेटा आलाय हा कसा वापरायचा, किंवा हा डेटा वापरायचा त्याचा जे कोण डिसिजन मेकर्स आहेत, सरकार असो किंवा प्रायव्हेट कंपनी असो, त्यांना ह्याचा वापर करण्यासाठी कसं अनालिसिस करून द्यायचं, त्याचे डॅशबोर्ड्स कसे तयार करायचे, याच्यामध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटीज होऊ शकतात. ओके. तर आता आपण सरकारबद्दल जेव्हा बोलत होतो तर बिझनेस करताना सरकारशी बऱ्यापैकी संबंध येतो किंवा तुम्ही पाण्यानिमित्ताने वेगवेगळ्या सरकारच्या बॉडीजवरती किंवा त्यांना ट्रेनिंग सेशन्स किंवा अशा सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहात. तर त्याचे काही अनुभव सांगाल का? पाण्याच्या बाबतीत कसं आहे, पाणी हे आपल्या घटस्थापनेच्या दृष्टीने हा स्टेट सब्जेक्ट आहे. म्हणजे खरं तर प्रत्येक राज्य हे ॲग्रिकल्चर सारखा बरेच गोष्टी ॲग्रिकल्चर सारखंच, पण पाणी सुद्धा हे स्टेट सब्जेक्ट आहे. सो केंद्र सरकार हे रेकमेंडेशन्स, गाईडलाईन्स, फंडिंग, सर्टनली फंडिंग खूप मोठा वाटा आहे त्यांचा, ते करू शकतात. पण शेवटी ते त्याच्या पॉलिसीज, त्याची अंमलबजावणी हे सगळं शेवटी राज्यालाच करायला लागतं आणि राज्यच करू शकतं. ते केंद्र सरकारच्या पलीकडे फार जाऊ शकत नाही. सो सरकारशी काम करताना आपण कुठल्या पातळीवर काम करतोय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे काम करणं फार गरजेचं आहे. अगदी आपण पंचायती राज किंवा महानगरपालिकेच्या लेवलला पाहिलं किंवा नगरपालिका लेवलला पाहिलं तर त्यांच्याकडे पण कपॅसिटी तशी मर्यादित असते जी स्टेटला असू शकते. हे मी म्हणजे असं काही स्टँडर्ड म्हणत नाही, प्रत्येक राज्य टू राज्य परत त्याच्यामध्ये ते बदलतं. पण
कुठल्या पातळीवर आपण सरकारशी काम करतोय त्याच्यावर जाणून घेऊन की ते कसं त्यांच्याशी डील केलं पाहिजे हा अप्रोच बदलतो. आता काही म्हणलं असं की जर का काही मिशन जे आता केंद्र सरकारचे आहे, जल जीवन मिशन आहे किंवा स्वच्छ भारत मिशन आहे किंवा नमामि गंगे म्हणजे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा तो एक आहे, हे डायरेक्टली केंद्र सरकार मॉनिटर करतं आणि इम्प्लिमेंट करतं. सो त्याच्यामध्ये मग लोकांची कपॅसिटी ही खूप ॲडव्हान्स असते, पण तेवढी स्टेटमध्ये असतेच असं नाही. सो त्याप्रमाणे मग आणि बरेच वेळा होतं काय म्हणजे ह्याच्यामध्ये पहिला जो विषय तुम्ही काढला की प्रायव्हेट कंपन्यांचा रोल किती आहे आणि सरकारचा रोल किती आहे. कारण शेवटी काय होतं की काम नाही झालं तर नागरिक पहिलं म्हणतात की पाण्याच्या बाबतीत की सरकारने केलं नाही, सरकार म्हणतं की हे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला दिलं त्यांनी केलं नाही. माझ्या जे आतापर्यंतचा अनुभव आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये असं कुणाचं इंटेंट कुणाचं चुकीचं नसतं की हे पाणी जे प्रकल्प करतो तो व्हायलाच नाही पाहिजे असं कोणाचं इंटेंट नसतं. तो प्रकल्प होण्यासाठी जे काय चॅलेंजेस येतात त्याच्यावर मात कशी करायची ह्याच्यावर बेसिकली ते मतभेद असतात. सो बेसिकली लोकांनी पण जाणून घेतलं पाहिजे की सरकारचं इंटेंट हे काय चुकीचं नाही कुठल्याच पातळीवर, म्हणजे महानगरपालिका असो, राज्य असो, केंद्र असो, सरकारला इंटेंट तरी त्यांचं क्लिअर आहे की आपल्याला पाण्याचं जे काय व्यवस्थापन आहे ते सगळं नीट करायचं आहे. ते कसं करायचं आहे आणि ते करण्याच्या ज्या व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये प्लस काहीतरी चुकू शकतं त्यांचं. पण हे सुद्धा सांगता कसं होतं की काही प्रायव्हेट कंपन्या स्वतःचं सेल वाढवण्यासाठी त्यांना चुकीचा सल्ला पण देतात सरकारला. कारण सरकारकडे काय सगळी कपॅसिटी नसते, त्यांना ते सगळं कळत नाही की हे टेक्नॉलॉजी ही वापरतात ही बरोबर आहे का नाही. एक साधं उदाहरण देतो मी, आता नाव कोणाचंच घेऊ शकत नाही, पण एक म्युनिसिपल काउन्सिल महाराष्ट्रातली आहे, छोटी एक 10 लाख 5 लाख 10 लाख पॉप्युलेशन, 10 पण नाही, 4 ते 5 लाख पॉप्युलेशन लोकसंख्या आहे त्यांची. त्याच्यामध्ये जो त्यांचं सांडपाणी तयार होते तिकडे ते शुद्धीकरणासाठी ते प्रकल्प त्यांना बसवायचा होता. तर त्याच्याकरता त्यांनी मग टेक्नॉलॉजी टेंडर्स वगैरे सगळ्याची प्रोसेस केली. तर त्यांच्याकडे स्वतःकडे काही कपॅसिटी नसते तेवढी समजून घ्यायची की कुठली बरोबर आहे कुठली चूक आहे किंवा हे इकडे नंतर काय त्रास होऊ शकतो. पण कंपन्या त्यांचं मार्केटिंग करण्यासाठी म्हणजे त्यांचा सेल वाढवण्यासाठी ते चुकीचा सल्ला देऊन मग ते प्रोजेक्ट बसवतात, त्यांचे पैसे काढतात, पण नंतर ते इतकं महाग होऊन बसतं त्या काउन्सिलसाठी आणि झालंय हे खूप मागून बसतं की त्याच्यामुळे ते चालत नाहीत प्लांट्स. सो हे सर्वसामान्य माणसांना कळत नाही, मागचे बॅक ऑफ द स्टेज काय चालतं हे कळत नाही त्यांना. तर प्रत्येकाने म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्री असो, सरकार असो आणि नागरिक असो, हे सगळ्यांनी जाणीवपूर्वक जबाबदारीने जर का म्हणजे सगळ्यांचे लिमिटेशन समजून घेऊन जर का पुढे एकत्र डायलॉग चालू ठेवला तर ह्याच्यातनं खूप प्रॉब्लेम्स कमी होण्यासारखे आहेत त्याला असं मला वाटतं. सो सरकारबरोबर काम करताना बेसिकली म्हणलं असं की कुठल्या पातळीवर करतो त्याच्याप्रमाणे तुमचा अप्रोच बदलला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हे दुर्दैवाने मी म्हणायला लागते पण ते खरं आहे की असं एक साधारण टेंडन्सी मला दिसते की काय सरकारला ते करायचं असतं, म्हणजे ही त्यांची इच्छाच नाही करायची. तर असं नाहीये. सरकारला कुठलंही सरकार असो, पार्टी पण बाजूला ठेवू, पण सरकार म्हणल्यावर त्यांना शेवटी पाणी हा इतका मूलभूत प्रश्न आहे की त्यांना हे द्यायचं असतं आणि त्यांनी देण्याची इच्छा असते. सो तो पहिला जर का आपण विषय लोकांना जाणीव करून दिली लोकांना की तुम्ही पॉझिटिव्हली बघा त्याच्याकडे, मदत सरकारला कशी करता येईल बघा, कारण त्यांचं इंटेंट बरोबर आहे, ते खूप विषय सोडू शकतात. ओके. तर सर आता आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पुढे जाऊन बिझनेस करायचा आहे, तर तुम्हाला पाणी असा एक तुम्ही मूलभूत विषय घेऊन एक बिझनेस तुम्ही जो तुमच्या वडिलांचा आहे किंवा तुम्ही स्वतः जो तो वाढवताय, तर तो करताना आलेले अनुभव जे तुम्ही विद्यार्थ्यांबरोबर शेअर कराल. मी पाण्याच्या बाबतीतपेक्षा मी जनरल बिझनेसवर बोलीन की ज्यांना नवीन बिझनेस चालू करायचा आहे, पहिलं पाहिजे म्हणजे त्याला एक जिगर लागते की चालू करताना खूप त्रास असतात आणि ते सहन करून ते चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही परसिव्हिरन्स ज्याला आपण म्हणतो की चालू लगे रहो, ते चालू राहायला पाहिजे त्याच्याकरता, तो एक सगळ्यात महत्त्वाचा गुण लागतो. पण एकदा बिझनेस चालू केल्यावर त्याच्यात 4-5 जे महत्त्वाचे विषय बघायला लागतात. एक असतं की तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जे काय तुम्ही देणार आहात ती काय आहे, त्याचं तुमचं सगळा अभ्यास नीट पाहिजे. नंतर ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस ही कशी तयार करणार, त्याची निर्मिती कशी होणार आहे, म्हणजे त्याला फॅक्टरी लागणार आहे का, काय सॉफ्टवेअर बेस्ड आहे काय, काय त्याच्याकरता काय टेक्नॉलॉजी तुमची स्वतःची टेक्नॉलॉजी पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे का बाहेरनं टेक्नॉलॉजी तुम्हाला घेऊन किंवा कोणाशी कोलॅबोरेशन करून करायची टेक्नॉलॉजी. तिसरा विषय म्हणजे की त्याचा फायनान्स सगळ्याचा,
की हा सगळा जो भांडवल उभं कसं करायचं, मग ते वापरायचं कसं, मग वर्किंग कॅपिटल, शॉर्ट टर्म फायनान्स, लॉंग टर्म फायनान्स याची जाणीव. चौथं म्हणजे मार्केटिंग, कारण शेवटी तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट सर्व्हिस काढली तर ते लोकांपर्यंत कसं पोचवणार हे फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा विषय म्हणजे ह्युमन मॅनेजमेंट, म्हणजे टॅलेंट मॅनेजमेंट, म्हणजे की HR आपण जे म्हणतो की शेवटी हे सगळं जे वाढणार आहे ते लोकांमुळेच वाढणार आहे. So ते मॅनेजमेंट कसं करणार. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस चालू करताना 5ही प्रश्नांवर एकत्र काम चालू केलं तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. ओके. सो असे तुम्ही म्हणजे अशा ऑपॉर्च्युनिटीज निवडल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये 5 पैकी 1 किंवा 2 किंवा 3 एवढी जास्त तुमच्याकडे ऑलरेडी काही त्याची बॅकग्राऊंड असेल तर बरं. हे प्रॉडक्ट कुठला तरी आहेच किंवा बाहेरनं तुमच्याकडे या बाहेरच्या देशात प्रॉडक्ट आहे, तो इकडे विकत नाहीये, तर तो घेऊन मग इकडे काय करता येईल का आपल्याला. म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलप करण्याची ऐवजी किंवा सर्व्हिस डेव्हलप करण्याच्या ऐवजी रेडीमेड काय आपल्याला घेता येईल का. तसंच चालू करताना फॅक्टरी स्वतःची बांधण्यापेक्षा कोणाच्या बरोबर तरी टायअप करून कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग किंवा काही करता येईल का. म्हणजे तुमचा फोकस हा पहिला सगळा रेव्हेन्यू कसं येईल, म्हणजे सेल कसा होईल याच्यावर पहिला पाहिजे. ओके. प्रॉडक्ट हा नंतर पण तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे आता जगातले जे सगळे नामांकित कंपन्या आपण बघतो, सोनी किंवा सोनीचा पहिला जो हे होता, प्रॉडक्ट होता, जेव्हा त्यांनी चालू केली तेव्हा तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये काहीच नव्हतं त्यांचं. किंवा इव्हन भारतातल्या बऱ्याच कंपन्या ज्या होत्या ज्यांच्यामध्ये आता विप्रो ते चालू करते तेव्हा ते व्हेजिटेबल ऑइल करायचे. ते आता सॉफ्टवेअर आता सॉफ्टवेअरमध्ये जगातल्या काही पहिल्यांमध्ये आहेत ते. सो चालू करताना तुम्ही कशाने चालू करताय हा महत्वाचा नाही आहे, पण तुम्ही चालू करताना पहिल्यांदा तुमचा सेल चालू होतोय ना, तुम्ही कस्टमर पर्यंत पोहोचताय ना, हे महत्वाचं आहे. सो पहिला मार्केटिंग हा पहिला अव्वल विषय ठेवून ते तुम्हाला कसं चालू करता येईल. आणि बाकीचे जे मी 4 तुम्हाला म्हणलं की प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस, तुमची मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन, फायनान्स महत्वाचा आहे विषय, पण फायनान्स वर कोणाची मदत घेता येईल का. आणि आता सरकारचे पण बरेच मुद्रा लोन्स वगैरे याचे बरेच स्कीम्स आहेत. आणि HR हा पण विषय. तो ह्याच्यातले मार्केटिंगवर पहिला फोकस ठेवून मार्केटिंग तुम्हाला नीट पहिलं फोकस करून वाढवून त्याच्यातनं सेल्स कसे जनरेट करता येतील. आणि सेल्स जनरेट झाल्यावर मग बाकी मागचं सगळं एक एक बसत जाऊ शकतं. मग पहिलं सेल होणं गरजेचं आहे. मग तुम्ही प्रॉडक्ट कुठून तरी घ्या, ट्रेडिंग चालू करा पाहिजे तर प्रोडक्शन करण्यापेक्षा, की कुठला तरी प्रॉडक्ट रेडी आहे, तो लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, आयडेंटिफाय दॅट, तो पोचू कसा शकता. आणि मग पहिला एकदा सेल चालू झाला मग त्याच्यात मग अजून वाढ कशी करू शकता तुम्ही प्रॉडक्टची. आणि मग हळूहळू मग ते प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर कसं करू शकता. मग मॅन्युफॅक्चर केल्यावर त्याच्यातनं अजून इनोव्हेशन काय करू शकता. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे त्याच प्रॉडक्टच्या अवतीभोवती जे काय अँसिलरी प्रॉडक्ट्स असतात ते कसे डेव्हलप करू शकता. असं करत गेलं तर हे सगळ्यात पातळीवर तुम्हाला युद्ध पातळीवर फायर फायटिंग सगळीकडे करायला लागत नाही. फायर फायटिंग तुम्हाला फक्त एकावर फोकस करायचं, म्हणजे जे तुम्ही नीट करू शकता ते मार्केटिंग. मला तरी वाटतं असं की मार्केटिंगवर पहिलं ठेवून त्याच्यावर फायर फायटिंग जे काय करायचं, बाकीचे सगळे विषय एक एक करत मग बसत जातात तिकडे. सो हा एक जे माझं पण जेव्हा मी पंपाच्या व्यतिरिक्त बाकीचे पण आम्ही जे प्रॉडक्ट करतो तिकडे पण आमचा हाच विषय आहे की पहिलं मार्केटिंग करून विकता कसं येईल हे आपण बघूया. मग विकायला लागल्यावर लोकांना त्याची जाणीव झाल्यावर मग एक एक मागचे विषय बघत जायचे की मग ते प्रॉडक्ट त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं, मग त्याच्यात डेव्हलपमेंट किंवा इनोव्हेशन काय करता येईल का, असे विषय केले तर ते चान्स ऑफ सक्सेस इज हायर. असं म्हणतो. ओके, थँक्यू सर ह्याच्याबद्दल. सर पुढचा प्रश्न असा आहे की बरेचसे विद्यार्थी आपल्याकडचे हे लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत आहेत, जे पुढे जाऊन वेगवेगळ्या लेवलवरती गव्हर्नमेंट ऑफिसर्स होणार आहेत. तर त्या होणाऱ्या गव्हर्नमेंट ऑफिसर्सला तुमचा सल्ला काय असेल ॲज अ इंडस्ट्रियलिस्ट किंवा ॲज अ बिझनेसमन म्हणून, की कुठल्या प्रकारे सरकारने बिझनेस बरोबर काम केलं पाहिजे, कारण इकॉनॉमी दोन्हीनी चालते. बरोबर. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण भारतातली ब्युरोक्रेसी जर का पाहिली तर खरं तर हा ब्रिटिशांचा वारसा आहे आपला. नंतर काही बदल झाला नाही आपला. तर ब्रिटिशांनी जी ब्युरोक्रेसी बसवलेली त्याचा पर्पज हा कंट्रोलचा होता. त्यांना त्याच्यानी नियंत्रण भारतावर ठेवायचं होतं. इट वॉज नॉट लुक्ड ॲज अन एनेबलर. म्हणजे ब्युरोक्रेसीमुळे बाकीची वाढ होईल किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढेल, अर्थव्यवस्था वाढेल, असा त्याच्यावरती दृष्टिकोन त्यांचा कधीच नव्हता. त्यांना फक्त कंट्रोल करायचं होतं. आणि तो त्यावेळेला ते ब्रिटिश एम्पायर म्हणायचं त्यांचा ती पॉलिसी होती. पण आता आपल्याला जेव्हा आता आपण
कालच पेपरमध्ये आलेलं की पुढच्या वर्षी आपण जपानला पण मागे टाकू GDPच्या बाबतीत. तर जसं जसं आपण आता पुढे पुढे म्हणजे भारताची प्रगती होतीये, GDP ग्रोथ चालू आहे आणि आता सरकारचा पण केंद्र सरकारचा पण तो उद्देश आहे की 10 ट्रिलियन 15 ट्रिलियन $20 ट्रिलियन इकॉनॉमी. तर त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी शुड वर्क ॲज अ एनेबलर रादर दॅन अ कंट्रोलर. सो असं बऱ्याच ठिकाणी आम्हाला पण जाणवतं की जे काय प्रोसिजर्स किंवा प्रोसेसेस गव्हर्नमेंटमध्ये आहेत हे कारण नसताना म्हणजे त्रास देण्यासाठीच खरं तर फ्रँकली म्हणलं तर असतात ते. याच्यामधनं निष्पन्न त्यांना पण काय होत नाही की म्हणजे आता पाण्याच्या बाबतीत जर का पाहिलं तर लोकांपर्यंत जो काय बेनिफिट पोचला पाहिजे तो पण पोचत नाही आणि त्यांच्याकडे स्वतःकडे तशी कपॅसिटी नसते. आता जलजीवन मिशनचं उदाहरण घेतलं तर असे बरेच उदाहरण आहेत त्याच्यामध्ये की प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स किंवा प्रायव्हेट कंपन्यांना त्यांनी काम दिलं. आता ते ह्या कंट्रोल माइंडसेटमुळे असं झालं की जे उद्देश होतं की त्या ज्या ज्या गावात किंवा ज्या ठिकाणी पोचायला पाहिजे होतं पाणी ते पोचलंच नाही आणि कंपन्या पण त्याच्यामध्ये बुडल्या काही. सो हे प्रॉब्लेम असे होतात. सो त्याच्यामुळे जे नवीन लोक हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिससाठी जे जात आहेत त्यांना माझा एवढाच सल्ला राहील की तुम्ही काम चालू करताना एनेबलर म्हणून कसं बघाल आणि आहेत असे म्हणजे उदाहरणं पण खूप आहेत आपल्याकडे. फक्त ते त्याचा पर्सेंटेज वाढायला पाहिजे अशा लोकांचा की जे कंट्रोल माइंडसेट न घेता एनेबलिंग माइंडसेटनी येतात की याच्यामुळे पुढची प्रगती कशी होईल असे बघून तो एक महत्वाचा सल्ला माझा राहील. दुसरा सल्ला माझा एवढाच आहे की याच्यामध्ये कसं असतं की आपण ज्याला कॉन्व्हर्जन्स म्हणतो की काही पाण्याच्या बाबतीत हे सगळ्यात जास्त आम्हाला जाणवतं की असे बरेच पॉलिसी ओव्हरलॅप्स किंवा कॉन्ट्राडिक्शन्स असतात की एक पॉलिसी एका उद्दिष्टाने तयार केली असते आणि त्याच वेळेला जेव्हा ती पॉलिसी तयार होते तेव्हा असं जाणवतं की अरे दुसऱ्या बाबतीत त्याचं कॉन्ट्राडिक्शन येते किंवा ओव्हरलॅप येते. आता एक त्याचं क्लासिक उदाहरण सांगायचं झालं तर आपण आत्ताच ऑक्टोबरमध्ये पाहिलं दिल्लीचा पेपरात येतं एअर क्वालिटी आणि सगळं AQI 1000च्या वर पण गेलेला काही काही ठिकाणी. आपण जर का ते नीट अभ्यास केला त्याचा तर असं लक्षात येतं की दिल्लीचा जो एअर क्वालिटीचा प्रश्न आहे हा पंजाब आणि हरियाणामध्ये भूजल प्रोटेक्शन करण्यासाठी जे पावलं उचलली त्याच्यामुळे. हे कसं झालं 2009 साली पंजाब आणि हरियाणा दोन्ही राज्यांनी प्रिझर्वेशन ऑफ सबसॉइल वॉटर ऍक्ट हा एक कायदा त्याची अंमलबजावणी केली. त्याचा पर्पज असा होता. हे पॉलिसी कॉन्ट्राडिक्शन म्हणतो ते हे पर्पज त्याचा इंटेंट बरोबर होता. त्यांचा पर्पज काय होता की ऑलरेडी त्यांचा भूजल ओव्हर एक्सट्रॅक्शन खूप चालू आहे म्हणजे ते वर्षांपासून आधी 2009 पासून आधीपासून खूप चालू होते. 2009चा प्रश्न नव्हता. पण साधारण तिकडे पाहिलं तर पावसाळा हा जून एंड जुलैपर्यंत मिड जुलैपर्यंत पोहोचतो तिकडे. तर जेव्हा भाताची तिकडे पेरणी होते पहिलं जे रबी क्रॉप आपण त्याला म्हणतो तिकडे त्यांना पाण्याचा वापर खूप लागतो आणि त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटर प्रायमरीली वापरतात ते. सो ग्राउंड वॉटर ओव्हर एक्स्ट्रॅक्शन झाल्यामुळे तिकडचं वॉटर टेबल जोरात पडत होतं आणि पडतं पण आहे. अजून आता जरा कमी झालंय पण पडतंय अजूनही. त्याची कारणं वेगळी आहेत पण पडतंय. आता ते पडू नये आणि लोकांना बाकीच्या कामांसाठी पाणी राहावं म्हणून सरकारने काय सांगितलं की आता तुम्ही भाताची पेरणी नका करू. तुम्ही ती जे एप्रिलमध्ये करायचं ते जूनमध्ये करा जेव्हा पाऊस असेल की जेव्हा ऑलरेडी पाऊस असेल आणि पाण्याची पातळी पण वाढली असेल ग्राउंड टेबल वाढली. आता होतं काय जेव्हा ते एप्रिलमध्ये पेरायचे तेव्हा त्याची हार्वेस्ट व्हायची ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये. सो त्यांना त्याच्यानंतर 1.5 ते 2 महिने हे खरीफसाठी तयार करायला वेळ मिळायचा. जमीन खरीफसाठी तयार करायला वेळ मिळायचा. आता ते 2 महिने पुढे गेल्यामुळे त्यांना 3 आठवडेच मिळतात. तर 3 आठवड्यामध्ये त्यांना अख्खं त्यांचं शेतजमीन जी आहे ही सगळी साफ करण्यासाठी तेवढी मॅनपॉवर पण त्यांच्याकडे नसते, महाग पडते. सो त्याला सोपा उपाय काय की जाळून टाका. सो ते जाळल्यामुळे आणि त्या नेमकं काय होतं की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मेटेरोलॉजिकल विंड पॅटर्न जर का आपण पाहिले तर हे विंड पॅटर्न्स तिथपासून नॉर्थ टू ईस्ट असतात ते. सो वरनं ते दिल्लीपर्यंत येतात खाली आणि दिल्लीच्या आजूबाजूला ते विंड इन्व्हर्जन म्हणून होतं त्याच वेळेला बरोबर की जेव्हा वरनं स्टबल बर्निंग चालू स्टबल बर्निंगचा रफली 20 ते 30% वाटा आहे दिल्लीच्या पोल्युशनमध्ये. सो वरनं जे पोल्युशन येतं ते तिकडे थांबतं ते स्टॅग्नेट होतं तिकडे त्याला विंड इन्व्हर्जन म्हणतो आपण की ज्याच्यामुळे ते
पसरत नाही, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट होतो तिकडे आणि त्याच्यामुळे तो पोल्युशन प्रॉब्लेम वाढतो. सो दिल्लीचा पोल्युशन, सो जर का हा 2009 साली जर का झाला नसता तो सबसॉइल वॉटर ऍक्ट, तर दिल्लीची तीव्रता कमी झाली असती. म्हणजे गेला असता प्रॉब्लेम असं मी म्हणत नाही, पण त्याची तीव्रता कमी झाली असती. 20-30% तरी, 20-30% किंवा 10-15% तरी कमी झालं असतं ते. तर हा जो पॉलिसी कॉन्ट्रडिक्शन येतो की दिल्लीचं पोल्युशन हे 2009 साली पंजाब हरियाणामध्ये सबसॉइल वॉटर प्रिझर्वेशन ऑफ सबसॉइल वॉटर ऍक्ट केल्यामुळे वाढलंय, हे असा विचार करू शकत नाही. तर हे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसचे लोक आहेत त्यांना हा पॉलिसी मधला जो मल्टी फॅसेटेड किंवा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच जो आहे तो घ्यायला पाहिजे. की हा त्यावेळेला विचार करू शकत नाही आपण, पण आता हा रेट्रोस्पेक्टिव्ह पाहिलं तर आता माहिती आहेत की असे विषय होऊ शकतात. तर कुठलीही पॉलिसी पावलं उचलताना किंवा पॉलिसी फायनल करताना त्याचे कुठे कुठे कनेक्शन होऊ शकतात आणि कुठे कुठे दुष्परिणाम होऊ शकतात याचा अभ्यास करूनच ते पुढे गेलं पाहिजे. ओके सर, शेवटचा प्रश्न असा की भारताला विकसित भारत बनवण्यासाठी आणि पाणी जो आपण वॉटर सिक्युरिटी ज्याच्याबद्दल तुम्ही आज म्हणालात, तर ह्या दोन्ही विषयांवरती तुमचा सल्ला काय असेल विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन बिझनेस करायचा त्यांच्यासाठी आणि जनरल आपल्या सगळ्या नागरिकांसाठी आणि व्ह्युअर्ससाठी? सो विद्यार्थ्यांसाठी माझा सल्ला असाच राहील की पाणी क्षेत्रात जे शिक्षणाचे विषय आहेत हे फक्त टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंगला मर्यादित नाही आहेत. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात, आता मी म्हणलं की टेक्नॉलॉजी किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या व्यतिरिक्त फायनान्स किंवा इकॉनॉमिक्स याच्यामध्ये सुद्धा पाण्याच्या विषयावर खूप अभ्यास करू शकता आणि त्याचा पुढे जाऊन वापर पण खूप होऊ शकतो. पब्लिक पॉलिसी आणि लॉ या दोन्हीमध्ये पण होऊ शकतो त्याचा. अजून म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी, कारण शेवटी पाणी हा असा विषय की नागरिक आणि प्रशासन या दोघांनी एकत्र मिळून तो सोडवायचा आहे. नुसतं प्रशासन सोडू शकत नाही आणि नुसतं नागरिक पण सोडू शकत नाही, दोघांनी एकत्र येऊन सोडायचं आहे. सो पब्लिक पार्टिसिपेशन आणि पब्लिक एंगेजमेंट पण महत्त्वाचा विषय. सो त्याच्याकरता जे लिबरल आर्ट्स किंवा सोशल सायन्सेसचे स्टुडंट्स आहेत, बिहेवियरल इकॉनॉमिक्स आहे, सायकोलॉजी आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा वाव आहे की ज्याच्यातनं ते शिकून पाण्यातला तुम्ही कॉन्ट्रीब्यूट कसं करू शकता, असे पण खूप त्याच्यात वाव आहेत. नागरिकांचा जर का विचार केला तर खरं तर माझं तर असं म्हणणं आहे की सरकार एवढीच किंवा सरकारपेक्षा कदाचित जास्त ही जबाबदारी ही नागरिकांची आहे पाणी म्हणजे वॉटर सिक्युरिटीसाठी. मग अशी तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याच शहरांमध्ये पाण्याचा वापर प्रतिडोई खूप आहे. आता हा आपण कसा कमी करू शकतो, म्हणजे पाण्याचं वेस्टेज कसं कमी करू शकतो. म्हणजे साधी उदाहरण आपण पाहिली, आपण आता हॉटेलमध्ये जातो किंवा घरी सुद्धा जेवताना पाण्याच्या भांड्यात किंवा पाण्याच्या ग्लासमध्ये पाणी भरतो, ते उठताना आपण संपवतो पाणी का जे काय थोडं राहिलं ते टाकून देतो, हे लक्षात येत नाहीत विषय आपल्याला. पण जर का जाणीवपूर्वक आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर ह्याच्यानी खूप फायदे होऊ शकतात. दुसरं म्हणजे की जेव्हा आपण काय साधी गोष्ट की आपण भांडी घासताना पाणी चालू ठेवतो का, हे छोटे छोटे विषय खूप महत्त्वाचे. आणि ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं की बिहेवियरल इकॉनॉमिक्स हा एक मोठा पार्ट आहे. की नजिंग थिअरी जी आहे इकॉनॉमिक्स की तुम्हाला लोकांना एका विशिष्ट पद्धतीने जर का वागवायला भाग पाडायचा असेल बिहेवियरल इकॉनॉमिक्स मध्ये, तर त्याच्याकरता हाऊ टू अलाइन द इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह ऑर डिसइन्सेंटिव्ह आयदर ऑर. म्हणजे याचा एक अजून एक पॉलिसीचा विषय मध्ये उदाहरण म्हणजे पंजाबमध्येच त्यांनी एक परत भूजल वाचवण्यासाठी एक दुसरी स्कीम आणली की बिजली बचाव पैसे कमाव. ओके. म्हणजे त्यांनी काय केलं की जे मोटर वापरतात भूजल म्हणजे काढण्यासाठी, तर त्याच्यामध्ये ती वीज फुकटच देत होते ते. तर प्रत्येकाचं त्यांनी पहिलं मेजर केलं की प्रत्येक शेतामध्ये साधारण किती वीज वापरतात. आता त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्याच्यापेक्षा जर का कमी वीज वापरली तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ, सरकार पैसे देईल फार्मर्सला. तर त्याच्यानी हे रिव्हर्स इन्सेंटिव्ह झाला हा की याच्याने तुम्ही वापर कमी केल्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ. तर अशा पॉलिसीज आपण अर्बन वॉटरमध्ये कुठे आणू शकतो का, त्याच्याकरता तुम्ही पहिला विषय जो सगळ्यात महत्त्वाचा की मीटरिंग. सगळ्यात जास्त आहे ते महत्त्वाचा विषय म्हणजे मीटरिंग 100% पहिला लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे आपल्याकडे. आणि ते झाल्यावर असे इन्सेंटिव्ह काय करू शकतो का. सो नागरिकांनी पहिली जाणीव ठेवून पाण्याचा वेस्टेज म्हणजे वापर कमीच्या आधी वेस्टेज कसं कमी करता येईल, वापर करा तुम्ही. मी असं अजिबात म्हणत नाही की आंघोळ तुम्ही एक काय 30 सेकंदात संपवली पाहिजे वगैरे,
पण कुठे कुठे आपण पाणी वाचवू शकतो. साधं उदाहरण की तुम्ही म्हणलं की ग्लास आपण संपवतो का पाण्याचा, का टाकून देतो. आता बऱ्याच ठिकाणी आरो वापरतात घरी, हो. रिव्हर्स पाणी शुद्धीकरण हाऊस होल्ड लेवलला. तर आरोचा तो रिजेक्ट खूप असतो. सो तो डायरेक्ट ड्रेनमध्ये जातोय का, का तो कुठेतरी भांड्यात कलेक्ट करून आपण हे जमीन पुसण्यासाठी किंवा भांडी घासण्यासाठी वापर करू शकतो का, असा विचार करून नागरिकांनी घराच्या लेवलला सुद्धा जर का हे छोटे छोटे विषय जर का लावले, इम्प्लिमेंट अंमलबजावणी केली त्याची, तरी सुद्धा अख्ख्या शहराच्या पातळीवर त्याचा प्रचंड फरक परिणाम होऊ शकतो. तर याच्यात ना मी एक गोष्ट जी बघितली आहे ते पाण्याबद्दलचे इनिशिएटिव्ह ना छोट्या छोट्या खूप छोट्या स्केल्सवरती वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत आणि ते चांगले आहेत. पण पूर्ण सिटीभर होत आहेत, पूर्ण जिल्हाभर होत आहेत किंवा तो आता राज्याचा विषय आहे त्या राज्यभर होत आहेत असं कुठे होताना दिसत नाही. म्हणजे ओडिसाचं उदाहरण मध्ये आलं होतं. नंतर बनारसच्या जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत त्यांच्याबद्दल आलं होतं. नंतर पाणी शुद्धीकरणासाठी एका आय थिंक ऑक्सफर्डच्या एक जिओलॉजिस्ट का एन्व्हायरमेंटमध्ये यांनी केलेल्या एका प्रॉडक्टबद्दल आलं होतं. पण तो सांगलीमध्ये काम करतोय. असे खूप छोटे छोटे उदाहरण, पण त्याचं लार्ज स्केल इम्प्लिमेंटेशन किंवा एक सिटी वाईड किंवा एक जिल्हानिहाय किंवा राज्यनिहाय असं भारतभरात कुठेच होताना दिसत नाहीये. अगदी बरोबर. हा अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही मांडलाय. सो ह्याच्याकरता आपण बाहेरच्या देशातलं जर का उदाहरणं पाहिली, ती आता तशी भारतात लागू होतील असं नाही, कारण त्यात कॉन्टेक्च्युअल रेफरन्सेस खूप वेगळे आहेत. पण सिंगापूरचं एक उदाहरण घेतलं, आता परत पुण्याचं जर का उदाहरण पाहिलं तुम्ही, तर आपलं कन्झम्पशन जर का पाहिलं हे 200 पेक्षा जास्त आहे लिटर प्रति डोई. सिंगापूरचं कन्झम्पशन जे आहे जे त्यांचा पुण्यापेक्षा, मी आता भारताशी कम्पेअर करत नाही, पुणे आणि सिंगापूर, पुण्याची लोकसंख्या साधारण, म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड सगळं पाहिलं तर लोकसंख्या साधारण 80 लाखच्या आसपास, 80-90 लाखाच्या आसपास आहे. आणि पुण्याची जर का पाहिली तर 60 लाखाच्या आसपास आहे ती. सिंगापूरची लोकसंख्या पण 60-65 लाखाच्या मध्ये आहे. त्यांचा आउटपुट म्हणजे जीडीपी पर कॅपिटा जर का पाहिला, हा पुण्यापेक्षा, आणि फक्त पुण्याच्या 7 पट आहे. तरी सुद्धा त्यांचं पाण्याचं कन्झम्पशन हे 140 आहे आणि पुण्याचं 200 आहे. सो हे जे डायव्हर्जन्स आहे की जसा श्रीमंती वाढेल किंवा प्रॉस्पेरिटी वाढेल तसं पाण्याचं कन्झम्पशन वाढलंच पाहिजे असं नाहीये. सो हा डेटा सिंगापूरचा त्याच्यामध्ये क्लिअर होतो त्याच्यामध्ये. तर आता हे कशामुळे जमलं की सिंगापूरनी सिटी वाईड, तुम्ही जे म्हणालात, सिटी वाईड अवेअरनेस किंवा सिटी वाईड इम्प्लिमेंटेशन ऑफ की छोटे छोटे जे त्यांनी काय ट्रायल्स घेतले किंवा छोटे छोटे कुठल्या तरी भागात काही सक्सेस स्टोरीज होत्यात, ते अख्ख्या सिटी लेवल, कारण हा विषय अख्ख्या देशभर घेऊन उपयोग नाही, हा त्या शहराच्या लेवललाच बघितला पाहिजे आपल्याला. सो सिटी लेवलला हा आपल्याला कसा वाढवता येईल, हा अतिशय महत्त्वाचा विषय. आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा पण तेवढाच मोठा वाटा आहे की जेवढा नागरिकांचा आहे. पण त्याच्याकरता खरं माझ्याकडे उत्तर नाही आहे की हे सिटी लेवलला कसं करायचं, पण केलं पाहिजे एवढं तर नक्की. की आता हे अगदी बरोबर तुम्हाला की छोट्या छोट्या लेवलला काहीतरी कामं होत आहेत, पण त्याचा एक मल्टिप्लायर इफेक्ट जो यायला पाहिजे, किंवा निदान लोकांपर्यंत. म्हणजे आता तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम करताय जनजागृतीसाठीच, ते की पाण्याचा वापर किंवा त्याचा दुरुपयोग टाळा, हाच इंटेन्शन आहे ह्याच्यातलं. मग त्या छोट्या छोट्या इनिशिएटिव्हचं पण तेच इंटेन्शन आहे, जे आपण सर्क्युलर इकॉनॉमीचे प्रिन्सिपल्स म्हणतो. पण आपण कुठेतरी कमी पडतोय मे बी ते अजून लार्ज स्केल म्हणजे अगदी सिटी लेवलवर सरसकट इम्प्लिमेंट करायला. तर असं कुठले लॉज किंवा असे कुठल्या पॉलिसीज किंवा स्कीम्स या लोकल अर्बन गव्हर्निंग बॉडीजकडे असतात का, की त्यांच्या डिस्क्रिशनमध्ये किंवा त्यांच्या पॉवरमध्ये हे आहे की जेणेकरून ती पूर्ण सिटीभर इम्प्लिमेंट होईल. कारण पाण्यासारखा विषय मूलभूत आहे, सगळ्यांना लागतो. इनिशिएटिव्ह होत आहेत, वाचवायचं आहे, हे प्रशासनाला पण कळतंय, नागरिकांना पण कळतंय, पण होत काहीच नाहीये. तर मग त्याच्यातला एनेबलर फॅक्टर काय? कॉर्पोरेशन लेवलला होऊ शकतं, पण ह्याच्यामध्ये जो दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आपण ज्याला इंग्लिशमध्ये पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो, की पाण्याची पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे इतकी कॉम्प्लेक्स आहे. पुण्यामध्येच आपण जर का मीटर, जिकडे महानगरपालिका जिकडे जिकडे काही ठिकाणी कॉर्पोरेशनचे मीटर बसवायला गेले, तिकडे लोकांची त्या इंजिनियरशी मारहाण केली आहे की बसू नका मीटर, किंवा बसवत असतील तर काही लोक लोकल MLA किंवा कॉर्पोरेटरला बोलवतात की हे पाण्याचे मीटर बसवत, आम्ही अजिबात बसू देणार नाही. सो ही जी पॉलिटिकल इकॉनॉमी आहे ह्याच्याकरता खरं तर एक खणखणीत पॉलिटिकल विल असलेला माणूस
हम्म. तोच हे करू शकतो आणि हे होऊ शकतं, सिटी लेवललाच होऊ शकतं. याच्याकरता वेगळ्या कायद्यांमध्ये बदल वगैरे काही करायची गरज नाही आहे, त्याच्यामध्येच करू शकतो. पण त्याच्याकरता हे पॉलिटिकल विल पाहिजे, कारण पॉलिटिकल विल टू ओव्हरकम द पॉलिटिकल इकॉनॉमी, ते पॉलिटिकल विल पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी हा विषय येऊन कुठे थांबतो की ह्याच्यामध्ये आपण पाण्याची किंमत मोजतोय का नाही मोजतोय किंवा किती मोजतोय. आता आपण फ्रँकली स्पीकिंग जवळजवळ काही मोजत नाही किंमत. म्हणजे परत तोच विषय की आपल्याला एप्रिलमध्ये जाग येते की अरे बाबा पाणी नाही, टंचाई आहे, पण वर्षभर आपण त्याची किंमत मोजत नाही, म्हणून आपल्याला त्या एका महिन्यात त्याचं मूल्य जाणवतं. थँक्यू सर. आज Thank you. तुमच्याबरोबर संवाद साधून खूप वेगवेगळ्या पाणी या एकाच विषयावरती पण खूप वेगवेगळ्या, जसं तुम्ही म्हणालात मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आणि त्याच्याबद्दलच्या विविध बाबी आम्हाला सगळ्यांना कळाल्या. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर संवाद साधायला इथे. धन्यवाद.